नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाला घराबाहेर काढल्यामुळे आता नैनाला खूप राग येत असतो आणि नैना म्हणते की रमा, बघितलं ना, तू यांच्यावरती विश्वास ठेवला आणि यांनी काय केलं ते. तू कशी एवढी यांच्यावरती विश्वास ठेवू शकते. पहिल्यांदासुद्धा त्या रेवावरती तू विश्वास ठेवला आणि त्या रेवाने काय केलं तुला माहिती आहे ना. आणि आता देखील तू यांच्यावर, या माहीवर विश्वास ठेवला. काय झालं बघ आता तूच. तर आता रमा म्हणते की मीच किती मूर्ख आहे आणि एवढी मूर्ख कशी वागू शकते आणि कसा मी एवढा ह्या माईवर विश्वास ठेवला काय माहिती. रेवापेक्षा मला आता यांची जास्त भीती वाटते असे आता रमा ही आता नैनाला सांगते. रमा म्हणते की मी आई आजीवरती कसा विश्वास ठेवला काय माहिती. ते ऐकून आता नैनाला अजूनच राग येतो. नैना म्हणते की रमा, त्या पार्वतीबद्दल तर मला काहीच सांगू नकोस. रमा म्हणते की आई आजी. तर नैना म्हणते की या आई आजीला, म्हणजे या कपटी बाईला तर मी आई आजी म्हणणार नाही ना. या बाईमुळेच सगळं काही झालं आणि आपण दोघी या बाईमुळेच बर्बाद झालो आहे. रमा, कळतंय का तुला. नैना म्हणते की सिंपती नावाचे जो आजार आहे ना, तो तुझ्या आई आजीला म्हणजे पार्वतीला झाला आहे. कळतंय का तुला रमा काही. नैना म्हणते की या लोकांना आपल्यासारखे गरीब लोक म्हणजे किडामुंगीसारखे वाटतात. रमा, तुला कळतंय का. आई आजी बघितलं ना कशी बोलत होती. आणि आपल्या चांगुलपणात सुद्धा ही लोक ना वाईटपणा शोधायचा प्रयत्न करतात. नैना म्हणते की यामध्ये तुझी आई आजी एक नंबरला आहे रमा. तिच्यासाठी पैसा आणि स्टेटस आणि श्रीमंती या तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यासाठी तुझी आई आजी ना, ही पार्वती काहीही करू शकते. थोडक्यात आता नैनाने पार्वतीचा खरा चेहरा रमासमोर आणलेला असतो. इकडे आता आई आजी आणि इरावती दोघीही आई आजीच्या बेडरूममध्ये बसलेल्या असतात आणि आता आई आजीने तिचा दारूचा ब्रँड बाहेर काढलेला असतो. इरावती म्हणते की इतके दिवस झाले मॉम, पण तू तुझा ब्रँड काही बदलला नाही. आई आजी म्हणते की माझा तर स्टँडर्ड आहे तोच ब्रँड आहे, पण मला फक्त एक ब्रँड बदलायचा होता आणि तो आज तू बदललास. इरावती म्हणते कोण, रमा का. तर आई आजी म्हणते हो. इरावती म्हणते ती कामवाली रमा ना, आणि म्हणूनच मॉम तुला जे जमलं नाही ते करायला मी इथे आली. आणि त्यानंतर आता इरावती ही दारूचा पेक भरून तो आई आजीला देते आणि आई आजी म्हणते की तू नाही घेणार का. तर इरावती म्हणते नाही, मी आता बदलली. हे सगळं सुरू केल्यापासून मी नाही घेत आता, आणि मला माहिती आहे माझ्याकडून सुद्धा तुला त्रास झाला, पण मी आता बदलली. आणि आई आजी खुश होऊन दारू पिऊ लागते. इकडे आता रमा नैनाला सांगत असते की आई आजीला धडधडीत माहीत होतं की मीच रमा आहे म्हणून, तरीसुद्धा आई आजी सर्वांच्या समोर खोटं बोलली. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की या आई आजीने माझ्याकडून माझं मंगळसूत्र हिसकावून घेतलं, माझं अस्तित्व हिसकावून घेतलं. आणि इतक्या दिवस काय झालं. ही माही माझ्यासोबत चांगलं वागत होती आणि अचानक रमा बनून घरी आली आणि सगळ्यांनीच माझा फायदा उचलला, असे आता रमा नैनाला सांगते. आणि माहीने मला सांगितलं होतं की ती तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करते आणि मी सुद्धा तिला मग तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करते म्हटल्यावरती तिला मदत करत होती. आणि मलासुद्धा वाटलं की ती मला मदत करत होती, पण तसं काहीच नव्हतं. आणि रमा म्हणते की तिच्या डोक्यात एवढे घाणेरडे विचार येत होते, याचा मी कधी विचारच केला नव्हता. मी कधीच कोणाला त्रास दिला नाही ना, पण माझ्याच वाट्याला हे का आलं असा पस्तावा आता रमा करू लागते. आणि रमा म्हणते यामध्ये माझी चूक काय आहे नैना, तूच सांग. तर नैना म्हणते की तुझी चूक हीच की तू गरीब आहे आणि खरी आहे आणि हे लोक श्रीमंत आहेत. रमा, कळतंय का तुला. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की नैना, इतक्या दिवस तर ही माही अगदी व्यवस्थित वागत होती, अगदी सगळं काही व्यवस्थित चालू होतं, मग अचानक असं काय झालं की माही एवढी बदलली. तेव्हा आता नैना म्हणते की एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का रमा. ही इरावती, ही आली नाही, हिला मुद्दामहून इथे आणलं. रमा म्हणते की म्हणजे. आणि तिला इथे आणण्यासाठी कारणीभूत आहे तुझी आई आजी. तर आता रमाला धक्का बसतो. इकडे आता बेडरूममध्ये इरावती आणि आई आजी बोलत असतात. इकडे इरावती आई आजीला सांगत असते की फक्त तू म्हणालीस ना मॉम, म्हणून मी त्या माहीला बदलवलं आणि निगेटिव्ह एनर्जी आणि हे सगळं काही केलं. आणि इरावती म्हणते की फक्त तू म्हणालीस म्हणून मला असं वागावं लागलं आणि मी असे वागले. आई आजी आता दारू पित असते आणि आई आजी म्हणते की जरा पाणी टाक बरं, फार स्ट्रॉंग आहे. पुन्हा आता इरावती ही आई आजीच्या दारूमध्ये पाणी टाकते. इकडे इरावती म्हणते की तू मला सावरण्याचा प्रयत्न केला म्हणून मी तुला ही मदत केली आणि माझ्यासाठी तू खूप काही आहे. आई आजी इराचं सगळं बोलणं ऐकत असते. आता विचार करत आता आई आजी म्हणते की इरावती, तू तर हे काम केलं, पण तुला आता अजून एक मोठी गोष्ट करायची.
लगेच हिरावती म्हणते की तुझ्यासाठी तर मी हे केलंय, तर आता अजून काय करायचं. अय्याजी म्हणते जर तू ती गोष्ट केली ना तर मी समजेन हिरा तू बदललीस म्हणून. आणि ते ऐकताच आता हिरावती म्हणते असे असेल तर मी 100% ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. काय करायचं तर अय्याजी हिराकडे बघू लागते. इकडे आता नैनाला खूप राग आलेला असतो. नैना म्हणते की रमा तू याचा बदला घेणार की नाही ते मला माहिती नाही, पण माझ्यावर झालेल्या अपमानाचा ना मी नक्की बदला घेणार आणि याचा सूट घेणारच, असा आता नैनाने मोठापण केलेला असतो. रमा म्हणते की म्हणजे तर नैना म्हणते की या मुकादमांना ना मी बर्बाद करणार म्हणजे करणारच. आणि त्यानंतर आता नैना ही रमासमोर येते आणि म्हणते की रमा बोल तू बदला घेणार आहेस की नाही. रमा आता काही बोलत नसते. तेव्हा आता नैना म्हणते बोल ना रमा, तू मला सांग तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा तू बदला घेणार आहेस की नाही. इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि आता माहीसुद्धा बेडवरती असते. तर माही अक्षयला म्हणते की तुम्हाला काही खायला आणू का. तर अक्षय म्हणतो नको आणि अक्षय माहीकडे बघतो. अक्षय आता माहीकडे बघतो आणि माहीचा हात धरत म्हणतो की रमा आता तू कुठेही जायचं नाहीस बरं का. आणि विचार करत अक्षय म्हणतो की मला ना अजून एका गोष्टीची शंका वाटत होती. माही म्हणते कुठली. अक्षय म्हणतो की मला ना स्वयंपाकाच्या वेळेसच आता मोठा डाऊट आला होता आणि मी विचार केला की माझ्या रमाचा स्वयंपाकात एवढा मोठा हातखंडा आहे, तरीसुद्धा तिला स्वयंपाकात कशी अडचण येते आणि स्वयंपाक कसा बनवता येत नाही. अक्षय म्हणतो की मी तेव्हा देखील विचार केला आहे की रमाना एवढ्या मोठ्या अपघातातून बरी होती आणि कदाचित त्यामुळे हे सगळं होत असेल. पण डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की आत्ता मला हे सगळं कळतंय. अक्षय म्हणतो की नंतर ना मग ती आपोआप बदलली आणि अगदी हुबेहूब तुझ्यासारखा स्वयंपाक करायला लागली ती रमा. आणि तुझ्या हातची चव ना तिच्या हाताला कशी आली तेच मला काही कळलं नाही. तर माई म्हणते की तिने एकदा माझ्याकडून स्वयंपाक करून घेतला होता आणि ती माझ्यासोबत 3-4 दिवस तिकडेच होती ना, तेव्हा तिने माझ्याकडून सगळं काही समजून घेतलं होतं. अक्षय म्हणतो काय. तर माही म्हणते हो. माई म्हणते मला तर ती बऱ्याच गोष्टी विचारत होती आणि बऱ्याच गोष्टी ती माझ्याकडून शिकली. तर डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की बघितलं का कोण कसं असतं. आणि अक्षय म्हणतो की ही रमा बनून आपल्या घरी आली आणि ही श्रीमंत असूनसुद्धा अय्याजी म्हणत होती ती खूप श्रीमंत आहे, तरीसुद्धा ती अशी का वागली तेच काही कळत नाही आणि लोक कशा कोणत्या गोष्टीचा फायदा उचलतील ना तेच काही कळत नाही, असे अक्षय माईला सांगत असतो. आणि तेव्हा लगेच आता माई म्हणते की प्रेम दुसरं काय. अहो ते शेखर बिकरे नाही म्हणत का प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं म्हणून. अक्षय विचार करतो आणि शेखर तर माहिती, पण बिकरे हे नाव कोणतं मला काही आठवत नाही. आणि माही म्हणते की ते नाही का प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि ते शेखर. तर लगेच आता अक्षय म्हणतो की अगं शेखर बिद्रे नाही शेक्सपियर. तर आता माही म्हणते की तेच म्हणायचं होतं मला. आणि आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि हसू लागतो आणि म्हणतो की आली गा आली माझी खरी रमा परत आली. आणि त्यानंतर आता अक्षय हा माहीचा हात धरतो आणि प्रेमाने माहीकडे बघू लागतो. आणि त्यानंतर आता माही म्हणते काय झालं. तर अक्षय म्हणतो काही नाही आणि पटकन अक्षय आता माहीला मिठी मारतो. इकडे आता नैना ही काकुळतीने रमाला बोलत असते की बोल रमा तू बोल, तुझ्यावर झालेला अन्यायाचा तू बदला घेणार आहेस की नाही सांग मला. आणि तेवढ्यात आता विचार करत रमा म्हणते हो घेणार मी बदला. इरावतीचा अय्याजीचा बदला मी घेणार आणि घरातल्या प्रत्येकाला मी नाही देऊ शकत कारण ती माझी कुटुंब आहेत. तर आता नैना म्हणते की रमा अगं काय बोलतेस. अगं प्रत्येकाने तुझ्यासोबत प्रत्येकजण कसा वागला तुला कळतंय का रमा. इकडे आता नैना म्हणते की हीच घरातली माणसं कोण तुझ्या बाजूने उभं राहिलं, प्रत्येकजण तुझ्या विरोधात उभं राहिलं आणि तू प्रत्येकाला ओरडून सांगत होती मीच रमा आहे म्हणून, पण कोणी तुझ्या बाजूला उभं राहिलं का. आणि तू कशाला त्यांची बाजू घेतेस आणि कशाला तू त्यांना कुटुंब बोलतेस. तू त्यांना डोकं फोडून सांगत होती तू रमा आहे, पण त्यांनी ऐकलं का. तेव्हा मला वाटतंय की रमा तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे. नैना म्हणते की मग रमा तू तुझ्या ना चांगुलपणाच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो, बघूयात कोण जिंकतं ते. इकडे आता रमाकांत, आनंद, जान्हवी, आभ्या सगळेजण बसलेले असतात खुश होऊन. आता आनंद म्हणतो चला जे झालं ते जे झालं, पण आपली रमा परत आली. तर जान्हवीसुद्धा खूप खुश झालेली असते. जान्हवी म्हणते हो खरं आपली रमा परत आली. जान्हवीला एवढा आनंद झालेला असतो की जान्हवी म्हणते की आय एम लिटरली हॅपी. मला एवढा आनंद झाला ना मला आता नाचावंसं वाटतंय. आनंद आभ्या सगळेजण आता जान्हवीकडे बघतात. आनंद म्हणतो की अगं मग नाच ना बेबी, तुला कोणी आठवलंय. आनंद म्हणतो की चल जानू आपण दोघंही नाचूयात.
आणि आनंद म्हणतो की अरे आपली रमा परत आली तेव्हा आपण ना तिच्यासाठी काहीतरी सेलिब्रेशन ठेवायलाच हवं, बरोबर ना. तर राब्या म्हणतो खरं आहे, कारण ज्यावेळेस ती माई होती ना रमा बनून तेव्हा मला तिचा फार राग येत होता. पण आता आपली खरी रमा परत आली आहे तेव्हा आपण करायचं का सेलिब्रेशन. तर आनंद म्हणतो की लेट्स गो. तर आता रमाकांत म्हणतो हे बघा सेलिब्रेशन करायचं आहे, पण आई आजीला जशी पार्टी आवडेल ना तशीच आपण पार्टी करायची, कळलं का तुम्हाला. आणि लगेच जान्हवी म्हणते की काका अहो आपण अशी साधीसुधी थीम ठेवूयात ना, म्हणजे रमाला साधीसुळी मराठमोळी थीम जी आवडती तशी. तर आता हसतच आनंद खुश होतो आणि म्हणतो की चला उद्या तर मुकादमांच्या घरी मग जंगी पार्टी होणार. जान्हवीला तर खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर इकडे आता अंधारात बसत रमा विचार करते. रमा म्हणते की या माहीने ना माझं माहेर पण तोडलं आणि खरंच आता माझ्या बाजूने या जगात कोणीही नाही आहे आणि आता मला बदला घ्यावाच लागेल. आणि त्या क्षणी आता रमाला तिच्या बाबांचे बोलणे आठवते. रमा विचार करते की माझे बाबा नेहमी म्हणायचे ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण सगळं संपलो, पण तसं नसतं. त्यावेळेस खेळाची शेवटही असतो आणि नवीन आयुष्याची सुरुवातही असते. आणि लगेच आता रमा म्हणते की खऱ्या अर्थाने आता खेळाला सुरुवात झाली आणि तुला जिंकायचे रमा, आणि आता तुझ्याकडे फक्त 200 रुपये आहे, ते 2 दिवस पुरतील, असं आता रमा विचार करते. इकडे आता सायदासुद्धा घरी आलेला असतो आणि सायदा आता त्याच्या आईला सगळी हकीकत सांगू लागतो. सायदाची आई म्हणते की काय बोलतोय साई तू. साई म्हणतो हो ना आई, अगं खरी रमा आणि खोटी रमा. सगळेजण आता खरी रमा बोलत होती पण खोटी रमा ना तीच खरी रमा आहे असे सांगत होती. पण मग ना खऱ्या रमाच्या पायावर एक जन्मखून आहे, ती जन्मखून बघितली. साईची आई म्हणते मग काय झालं. साई म्हणतो की मग काय झाला ना खरा उलगाडा. खरी रमा होती ना तिच्या पायावर होती ती खरी जन्मखून, पण खोटी रमा होती ना तिच्या पायावर कुठे होती ती जन्मखून. आणि लगेच आता डोक्याला हात लावत साईची आई म्हणते की ए बाप्पा पोट्ट्या तू काय बोलतोय, म्हणजे ती आपल्याकडे आली होती ना ती रमाच होती. तर लगेच आता साई म्हणतो की काय बोलतेस तू आई, तुझं डोकं बिकं फिरलं की काय. आणि त्याच वेळेस आता साई म्हणतो की आई तू काय बोलते, तुला कळतं का. तर लगेच साईची आई म्हणते होय पोट्ट्या, जेव्हा तू तिला घेऊन आला होता ना तेव्हा तिच्या पायावरती पानाच्या आकाराची खून होती, त्यावर जखम होती आणि ती जखम मी धुतली. ते ऐकताच आता साईला धक्का बसतो आणि तिला ज्या ठिकाणी जखम झाली होती ना त्या ठिकाणी मी चटका दिले, आणि जर मी त्या ठिकाणी तिला चटका दिला नसता तर तिच्या ते सगळ्या अंगावर पसरलं असतं. साईला आता धक्का बसतो. साईची आई म्हणते की आणि तुला माहिती आहे ना डॉक्टरांचं काय, जे अशी पोलीस केस असली ना तर पोलीस आल्याशिवाय ती आतमध्ये घेतच नाहीत. आणि लगेच आता साईची आई म्हणते की त्याचं काय झालं असणार ना त्या चटक्यामुळे, त्या जन्मखुनाच्या वर सुद्धा ती दुसरी खून राहिली असेल. तर आता साईने डोक्याला हात लावलेला असतो आणि लगेच आता डोक्याला हात लावत साई म्हणतो की याचा अर्थ. तर साईची आई म्हणते की याचा अर्थ जी आपल्या घरी येऊन राहिली होती ना ती रमा, आणि जी मुकादमांच्या घरात होती ना ती माही. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही एका हातगाडीवर आलेली असते आणि तिथे आता रमा चहा घेते. चहा घेतल्यानंतर त्या रमा त्या बाईकडे जाते. त्या बाईकडे जाता जाता रमा म्हणते की ताई तुम्ही काय काय विकता. तर ती बाई म्हणते मी चहा भजी वडापाव सगळं काही विकते. आणि माहिती आहे का बाईच्या जातीला ना काम करावंच लागतं. आणि ती बाई आता रमाला म्हणते की बाई जातीला काम करावंच लागतं, आणि बाप लेकांचं कसं असतं त्यांच्याकडे थोडे जरी पैसे आले ना लगेच ते दारू प्यायला सुरुवात करतात. पण मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर सांभाळण्यासाठी ना बाईला काम करावंच लागतं. तेव्हा आता रमा म्हणते मी एक दिवस तुमच्याकडे काम करू शकते का. आणि रमा म्हणते की जर मी एक दिवस तुम्हाला कामात मदत केली तर तुम्ही मला थोडे पैसे द्याल का. रमाचे ते बोलणे ऐकताच आता ती बाई रमाकडे बघते. ती बाई म्हणते का तुला कामाची गरज आहे का. तर रमा म्हणते हो आणि मी हे काम करू शकते. पुन्हा आता विचार करत ती बाई म्हणते नाही मी इथे ना असं कुणालाच कामाला ठेवू शकत नाही. तुला कामाची गरज आहे तर दुसरीकडे जाऊन बघ. आणि रमा म्हणते की मी या अगोदर असं काम केलं आहे आणि मी इथे जर चहा केला ना तर सगळे लोक उद्यापासून इथे चहा प्यायला येतील. ती बाई म्हणते की असं कसं बोलतेस ग तू, म्हणजे तू स्वतःला मोठी सुगरणच समजते. रमा म्हणते की अहो असं काही नाही आहे, मला खरंच कामाची खूप गरज आहे. फक्त मला तुम्ही एक संधी द्या आणि आता बघा मी तुमच्यासाठी 1 कप चहा करून देते. ती बाई म्हणते की नाही अजिबात जमणार नाही. तर रमा म्हणते की तुम्ही फक्त तो चहा पिऊन बघा आणि नंतर मग ठरवा. तर ती बाई म्हणते नाही इथे ना मी तुला कोणत्याच गोष्टीला हात लावू देणार नाही. ती बाई म्हणते एक तर अगोदरच मला माझा नवरा पैसे देत नाही आणि त्यामुळे काहीतरी काम करून पैसे मिळवावं म्हणून मी हे सगळं काम करते.
आणि ती बाई म्हणते की घरात असला ना तो सतत माझ्यावर कटकट करत असतो, पण काय करणार, मला गप्प बसावं लागतं कारण तो माझा नवरा आहे ना. रमा आता हात जोडतच त्या बाईला म्हणते की ताई, मला ना कामाची खूप गरज आहे, मी फक्त तुम्हाला मदत करील, तुमचं काम तुमच्याकडेच राहील. पुन्हा ती बाई आता रमाकडे बघू लागते आणि लगेच आता रमा म्हणते की त्यामुळे माझे कुटुंब, त्यांना सांभाळण्यासाठी मला मदत होईल. जशी तुमची अवस्था आहे ना तशीच माझी अवस्था आहे असे रमा त्या बाईला समजावते. पुन्हा आता ती बाई विचार करू लागते. रमा म्हणते घरातून अचानक मला बाहेर पाडावं लागलं आणि तेव्हा माझ्याकडे आता काहीच नाही आहे, ना घर, ना पैसे, ना कपडे. ती बाई आता रमाकडे बघू लागते आणि त्यानंतर आता इकडे अक्षय, त्याची खरी रमा आल्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने अक्षय आता माहीला सोप्यावर बसवतो आणि आता अक्षय हा माहीचे औक्षण करतो आणि म्हणतो की खरंच माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण सगळ्या संकटातून सही सलामत सुखरूपपणे तू पुन्हा आलीस रमा. तर आता माहीला सुद्धा आनंद झालेला असतो. इकडे आता साईने तर डोक्यालाच हात लावलेला असतो आणि साईला आता काही राहवत नसतं. साई पुन्हा आता मुकादमाच्या घरी येतो. तेवढ्यात आता आई आजी साईला म्हणते की अरे साई, तू तिथे का उभा आहेस, ये ना, ये घरामध्ये ये. तर आता साई म्हणतो की नाही नाही, मला अक्षयला भेटायचं आहे, खूप मोठी गडबड झाली. तर आई आजी म्हणते काय झालं मला सांग ना. तर डोक्याला हात लावत साई म्हणतो की तुमच्या घरात जी आहे ना ती रमा नाही तर माई आहे. तर आता आई आजीला सुद्धा धक्का बसतो आणि आता साईने माही ही तुमच्या घरात आहे आणि ती रमा नाही तर माई आहे हे आई आजीला सांगितलेलं असतं. तेव्हा आता आई आजी ही आता साईचा खरेपणा कसा पुन्हा लपून ठेवणार आणि माहीला अक्षयसमोर आणून इकडे रमा आता स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःला कशी सिद्ध करणार. माही आई आजी आणि इरावतीच्या विरोधात उभं राहत आणि रमा आता अक्षयला तीच रमा असल्याचे कसे दाखवून देणार आणि कसे सिद्ध करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.